कारण प्रापंचिक प्रतिकूलतेला पारमार्थिक अनुकूलता म्हणण्याची सवय आम्ही लावून घेतली पाहिजे. प्रपंचामध्ये निर्माण झालेली प्रतिकूलता ही कुठेतरी आमची पारमार्थिक अनुकूलता असते हो. त्या नारद पांचरात्रामध्ये भगवंताची अनुकंपा आमच्यावर कशी होते याचं वर्णन करताना नारद पांचरात्रामध्ये फार सुंदर विषय मांडला. देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह धनहानी अपमानंच मद अनुग्रह लक्षणम. नारद पांचरात्रात आहे, ही माझ्या अनुग्रहाची लक्षणं आहेत म्हणतात भगवान. देशत्याग, महान व्याधी, बंधूंबरोबरचा विरोध, धनहानी, अपमान, एवढं जर जीवनामध्ये आलं तर समजावं भगवंताची पूर्ण कृपा आहे आपल्यावर. मग होऊ द्या का घरी चोरी? नाही, कारण तेवढी तीव्र भावना अजून सिद्ध झाली नाही. रामायण ते शिकवतं आम्हाला. लक्ष्मणाला पुष्कळ बोलले आपण. लक्ष्मणाने हा विचार ज्या वेळेला सीता मातोश्रींना सांगितला की ज्या अर्थी त्यांनी तुमचा त्याग केलाय त्या अर्थी तुमच्या त्यागात तुमचं कल्याण आहे, त्यांचं नाही. कारण मला रामाचा स्वभाव माहिती आहे, स्वतः लाख दुःख भोगेल पण दुसऱ्याला अल्प दुःख सुद्धा सोसू देणार नाही. आतापर्यंत त्यांनी हेच केलंय. सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी 14 वर्षाचा वनवास पत्करला. स्वतःला वाटेल तेवढे कष्ट स्वतः सोसेल, पण आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांना सुख प्राप्त करून देईल, दुःखाची तोशीस सुद्धा लागू देणार नाही, असा आमचा दादा आहे. आणि हे ऐकल्याबरोबर सीता मातोश्रींना वाटलं बरोबर आहे लक्ष्मणा, तू म्हणतोस ते. आणि मग सीता मातोश्रींनी रामचंद्र प्रभूंनी आपला त्याग का केला याची काही मीमांसा लक्ष्मणासमोर मांडली आहे. सीता मातोश्री म्हणतात बरोबर आहे लक्ष्मणा, त्यांनी माझा त्याग केला असेल. का केला असेल? कारण आपल्या जीवनामध्ये जे भोग आपल्याला प्राप्त होतात ना, त्या भोगाच्या मागे आपल्याच कर्माचा विचार असतो. आपलं पूर्व कर्म काहीतरी चुकीचं असतं म्हणून आपल्याला भोग भोगावे लागतात लक्ष्मणा. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, झाड जाणीजे फुले मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. पूर्वजन्मामध्ये काही ना काहीतरी कृती आमच्याकडून घडलेली असते. कारण कर्माचा सिद्धांत फार पक्का आहे. अकृताभ्यागम सिद्ध होत नाही, कृतप्रणाश सिद्ध होत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी या 2 दोषाचा विचार ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये केलाय. अकृत म्हणजे न केलेलं, अभ्यागम म्हणजे भोगावं, न केलेलं भोगावं लागलं असं कधीही माणसाच्या जीवनात घडत नाही. आणि कृत म्हणजे केलेलं, त्याचा नाश झालाय असं कधीच होत नाही. केलेलं कधी वाया जात नाही, न केलेलं कधी भोगावं लागत नाही. हा कर्माचा, कर्मविपाकाचा अबाधित सिद्धांत आहे. कुणालाही हा बदलता येत नाही, कारण हा लोक कर्मे बांधला, ज्ञानोबराय बोलतात. कुणालाही हे नियम बदलता येत नाहीत. ज्या अर्थी आमच्याकडून काही कर्म घडलंय त्या अर्थी आम्हाला फल आहे. मग फलावरून कर्माचा अनुमान करा अथवा कर्मावरून फलाचा अनुमान करा, तुम्ही कसंही करा. त्याला पूर्ववत अनुमान आणि शेषवत अनुमान म्हणतात न्यायाच्या भाषेमध्ये. पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान आणि सामान्यतो दृष्टानुमान असे अनुमानाचे प्रकार आहेत न्यायशास्त्रामध्ये. स्वतंत्र विषय आहे, पण आपण हे अनुमान करता येऊ शकतं. कारण इतर कुठल्याच विचाराने आम्हाला प्राप्त झालेल्या भोगाची संगती लागत नाही ना, आणि प्रारब्धाने लागते. मी अनेक वेळेला गमतीनं हे सांगतो की लोक आम्हाला भेटून सांगतात, महाराज आम्ही बघा ना गावाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आम्ही बरं, आमची ज्ञानेश्वरी बरी, कुठं जात नाही, कुणाला बोलत नाही, शिव्या नाही, मारामाऱ्या नाही, भांडणं नाही. मी ज्ञानेश्वरी वाचत बसतो, गाथा वाचत बसतो, गावाच्या भानगडीत कधी पडत नाही. तरी बघा बरं गावाने असा आमच्यावर आरोप घ्यावेत काय, आळ घ्यावेत काय, कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, हे वाट्याला आलं, काय करावं? मग आम्ही त्यांना सांगतो, बाबा खरंच तुम्ही कुणाच्या आध्यात मध्यात नाहीत, ही गोष्ट जरी खरी असली तरी मागच्या जन्मी सगळ्याच्या मध्यात तुम्हीच होतात म्हणून आता हे भोगावं लागतं. संगती तरी लावाल की नाही? ज्या अर्थी आमच्या वाट्याला भोग आले त्या अर्थी त्याच्या विचाराची संगती काय? प्रारब्धाशिवाय दुसरी संगती नाही. आणि दुसरी संगती लागत नाही म्हणून ही बरोबर आहे असं नाही. प्रारब्धाची संगती लागते म्हणून दुसऱ्या संगती बरोबर नाहीत. कर्मविपाकाचे नियम कडक आहेत.
कर्म कुणाला सूट देत नाही, कर्म कुणाला सोडत नाही, तो कसाही असला तरी त्याचे नियम काटेकोर आहेत. एखाद्या वेळेला जुळ्या मुलामध्ये आई फसेल पण कर्म नाही फसणार. हा राम आहे का श्याम आहे आईला कळणार नाही. श्याम समजून रामलाच दोनदा आंघोळ घालून मोकळं करेल, कारण ओळखू येत नाही. जुळी मुलं आहेत, दिसायला सारखी आहेत. आईला एक वेळ कळणार नाही हा राम आहे का श्याम आहे. पण रामचं कर्म श्यामनी भोगलंय आणि श्यामचं कर्म रामने भोगलंय असं आतापर्यंत कधी घडलं नाही. कर्म फसत नाही. कर्माचं काटेकोर लक्ष आहे आपल्यावर. रामायण ऐकताना आपण कसे ऐकतोय, झोपतोय एका जागे, कर्माचं बारीक लक्ष आहे. उगी विनोद म्हणून सांगितलं, मला कोणावर काही बोलाय, उगी गंमत म्हणून. अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येरन नल राम युधिष्ठिरा. पंचदशीत विद्यारण्य स्वामी सांगतात, कुणाला चुकलं नाही, सगळ्यांना भोगावं लागतं. आणि ज्या अर्थी ते भोग आमच्या वाट्याला आलेत ना लक्ष्मणा, माझ्या वाटेला हा त्यागाचं जर दुःख आलं असेल ना, तर माझ्याकडून कर्मही तसंच घडलं असेल. जर मला त्यागाचं दुःख भोगावं लागत असेल तर माझ्याकडून कुणाच्या जीवनाचा तरी त्याग घडलेला आहे, कुणाचा तरी वियोग मी करून दिलेला आहे, त्याच्याशिवाय माझ्या वाट्याला हे येणार नाही. नाथ महाराजांचं वचन आहे हरिपाठातलं, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज बोलतात तेच आम्हाला भोगावं लागतं. आणि म्हणून त्या आपल्याला रामचंद्र प्रभूंनी आपला त्याग केलाय हे जेव्हा सीता मातोश्रींनी बघितलं, जाणवलं त्यांना, त्यावेळेला त्या त्यागाचं अनुमान करताना सीता मातोश्री हे म्हणतात, किम्नु पापम कृतम पूर्वम कोवा दारेर वियोजितः. माझ्या पूर्वजन्मामध्ये असं कोणतं पाप माझ्याकडून घडलंय. किम्नु पापम कृतम पूर्वम, पूर्वीच्या जीवनामध्ये असं कोणतं पाप माझ्याकडून घडलंय. किंवा को वा किंवा को दारैर वियोजितः, किंवा कुठल्या तरी स्त्रीला तिच्या नवऱ्यापासून मी वेगळं केलंय, त्याच्यामुळं आज मला हे भोगावं लागलंय. कुठल्या तरी स्त्रीला तिच्या पतीपासून ज्या अर्थी मी वियोगाला भाग पाडलं असेल त्याचाच परिणाम म्हणून. कारण नाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तसे नाही भोग आले, तेची भोग आले. आम्ही जेव्हा एखादं कर्म करतो त्या कर्मासारखं दुसरं कर्म आम्हाला करा, तेच भोगावं लागतं, तेच. अशी अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणं देऊन वेळ घेत नाही. सीता मातोश्री म्हणते, याहम शुद्ध समाचारा त्यक्ता नृपतीना सती. म्हणून मी तसं म्हटलं तर शुद्ध समाचारा, मी चांगला आचार करणारी स्त्री आहे. माझ्या जीवनामध्ये मी पाप केलं नाही असं मला वाटतंय. या जन्मात तरी मी या अहम इथं या जन्मामध्ये मी शुद्ध समाचारा, मी कुठलंही पाप केलं नाही. पण तरी त्यक्ता नृपतीना सती, अशा सतीला ज्या अर्थी या राजाने, माझ्या नवऱ्याने माझा ज्या अर्थी त्याग केलाय त्या अर्थी किम्नु पापम कृतम पूर्वम, माझ्याकडून काहीतरी पाप घडलेलं असलं पाहिजे. को वा दारैर वियोजितः, कोणत्या तरी स्त्रीला तिच्या नवऱ्यापासून मी वेगळं केलेलं असलं पाहिजे. कारण कर्माशिवाय असं होणार नाही. कर्म कुणाला सोडत नाही. अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि आपण बोलून आलो, किंवा अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा आम्हाला भोगावं लागेल. कर्म आम्हाला 3 रूपानं फल देत असतं. केल्याबरोबर लगेच फल, केल्यानंतर कालांतराने फल, केल्यानंतर जन्मांतराने फल. 3 पद्धतीची फलं कर्म आम्हाला देतं. कर्माच्या मागचा भाव काय आहे हे प्रश्न सगळे त्याच्यात अंतर्भूत आहेत, विस्तार करायचा नाही आहे. सीता मातोश्री म्हणते, या जन्मात तरी मी सती आहे, पाप केलेलं दिसत नाही, शुद्ध समाचार आहे. पण कदाचित किम न कृत पापम कृतम पूर्वम, मागच्या जन्मामध्ये काय झालं नसेल कशावरून, आणि त्याचा परिणाम, त्या कर्माचा परिणाम. ज्ञानोबरायांचा अभंग आहे, परियसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्र नयन.
त्याच अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी हे बोलून दाखवलंय, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात, कर्मानच सीतेला वियोग भोगावा लागला. कोणतं कर्म, कुठलं कर्म, वाल्मिकी रामायणात याचा खुलासा नाही. पण एवढंच वाक्य आहे, किम न पापम कृतम पूर्वम को वादारैर वियोजितः, एवढाच उल्लेख आहे. कुठल्या तरी पत्नीचा पतीपासून मी वियोग घडवलेला असला पाहिजे, असं कर्म माझ्याकडून घडलेलं असलं पाहिजे, हे सीतेचं अनुमान आहे. पण एका रामायणामध्ये याचा खुलासा आलाय. त्याकरता सीतेचं पूर्वचरित्र बघावं लागेल. केवढं हे काय काय सांग. अजून रामाचा जन्म नाही, दुसरा दिवस आहे. काय करू मी या रामायणाचं. रामचंद्र प्रभूंचा अवतार नाही हो, अजून सुरूच नाही. वाल्मिकी रामायण फार अलौकिक आहे, फार सुंदर आहे. रामचरित्र कुठलंही ते तुम्ही कुठल्याही भाषेतलं घ्या, कुठल्याही पद्धतीचं संतकृत घ्या, ऋषिकृत घ्या, भगवतकृत घ्या, कोणतंही घ्या, ते सुरू झालं ना की आपण त्याच्यामध्ये इतके गुंतत जातो भावनेनं. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला हे वाटत राहतं की अरे हे तर आपल्याही जीवनामध्ये घडतच आहे ना. इतके आत्मत्व संबंध आपले निर्माण झालेत, कळत नाही, आपण गुंतत जातो. सीता मातोश्री असं म्हणते की माझ्याकडून पूर्वजन्मामध्ये काही पाप घडलेलं असलं पाहिजे, किंवा कुठल्या तरी पत्नीचा पतीपासून मी वियोग केलेला असला पाहिजे. एका रामायणाने याचा, संस्कृत रामायणाने याचा खुलासा केला. झालं असं, एका जन्मामध्ये सीता मातोश्री एक राजकन्या आहे. आपल्या मैत्रिणींबरोबर एका उपवनामध्ये खेळत असताना एका झाडावरती एक पक्षी आणि पक्षीण हे दोघे जण बोलतायत. सीता मातोश्री ते ऐकतीये. काय बोलतायत तर ती जी पक्षिणी आहे ती गर्भवती आहे, आणि आपल्या गर्भावर चांगले संस्कार व्हावेत असं त्या पक्षाला वाटतं. म्हणून आपल्या गर्भवती असणाऱ्या त्या आपल्या पत्नीला तो जो पती, तो जो पक्षी, तो चांगल्या संस्कारा करता म्हणून तिला गर्भवतीच्या अवस्थेमध्ये रामायण ऐकवतोय, रामकथा ऐकवतो आहे. पक्षालाही हे कळतं. संस्कार चांगलेच असले पाहिजे, गर्भातच चांगले असले पाहिजे. रामायण ऐकवावं, महाभारत ऐकवावं, भगवत कथा ऐकवावी, गर्भवतीनं ज्ञानेश्वरी वाचावी, दासबोधाची पारायणं करावीत, करुणाष्टक म्हणावीत, तर ते उपजलेलं मूल हे भक्त होतं, वारीला जातं. मला धाब्यावरच जायचंय, मला सिनेमालाच जायचंय, आणि मग ते कसं निपजेल, त्याला काय अर्थ आहे का. संस्कृती आहे ना आपली, आपण भाविक आहोत, महाराष्ट्रातले लोक आहोत. तो पक्षी आपल्या पत्नीला रामायण ऐकवतोय, आणि ते रामायण ऐकता ऐकता सीता मातोश्री त्या जन्मामध्ये एकदम स्तब्ध झाल्या. अरे काय कथा आहे, काय सुंदर कथा सांगतो हा. खूप विस्तार आहे, पण मी थोडक्यात सांगणार आहे, कारण पुढे निदान सुरू तरी करू द्या मला. मी म्हणजे हा दोष माझा नाही, हा तुमचा दोष आहे. आमचे आजोबा असं म्हणायचे, वक्ता आपल्या अभ्यासाने फक्त 25% बोलत असतो, 75% त्याच्याकडून श्रोते वदवून घेत असतात. त्यामुळे हे माझं काही नाही, दोष तुमचे आहेत. सीता मातोश्रींनी ते बघितलं त्या जन्मामध्ये. सीता वगैरे नाव नव्हतं, त्या जन्मामध्ये त्यांनी ते बघितलं, ऐकलं, रामकथा आवडली. म्हणून त्या पक्ष्यांना काही कारणानं मोहित करून त्यांनी ती पक्ष्याची जोडी पकडली आणि आपल्या घरामध्ये एका पिंजऱ्यात आणून ठेवली. आणि त्यांना सांगितलं, तू हिला रोज रामायण सांगतोस ना, मग आता मी पण रोज ऐकणार, मी पण ऐकणार, आणि मला हे रोज रामायण रोज ऐकायला मिळावं म्हणून तुम्हाला पकडून मी आणलंय, पिंजऱ्यामध्ये ठेवलंय.
त्या पक्षाच्या जोडीने त्यांना विनंती अशी केली की तुम्हाला रामायण ऐकायचं असेल तर आमचं काही म्हणणं नाही आहे, तुम्ही निवांत ऐका, पण याच्याकरता आम्हाला बंदिवासात ठेवू नका. पाहिजे तर रोज तुमच्या घरी येतो आणि तुमच्या समक्ष हिला मी रामायण सांगतो. आम्हाला तुरुंगात ठेवल्यासारखं ठेवू नका, आम्हाला पिंजऱ्यात ठेवू नका. आम्ही पक्षी योनीत आहोत. आकाशामध्ये स्वैर विहार करणं हा आमचा स्वभाव आहे. तुम्ही आम्हाला बंदीखान्यात टाकल्यासारखं केलं तर आमच्या सामर्थ्याला, आमच्या विचाराला मर्यादा येतील. आणि माझी स्त्री गर्भवती आहे. या काळामध्ये तिला जर असं बंदीखान्यात टाकलं आणि तिच्या अंतःकरणामध्ये बंदिवासानं नैराश्य निर्माण झालं तर ते योग्य होणार नाही. आम्ही तुम्हाला अभिवचन देतो की आम्ही रोज येऊ आणि रोज तुम्हाला कथा सांगू. सीता मातोश्री म्हणाल्या, माणसावर विश्वास ठेवायचे दिवस नाही तर तुम्ही पक्षावर विश्वास ठेवायला लावताय मला. असं काय? अरे एकदा तुम्ही इथून सुटलात आणि आकाशात गेलात की कोण तुम्ही आणि कोण मी? काय म्हणून मी विश्वास ठेवू की तुम्ही परत याल म्हणून? त्यांनी सांगितलं, नाही हो, असं आम्ही करणार नाही. माझी पत्नी गर्भवती आहे. आम्हाला संतती होण्याच्या दिवसामध्ये आम्ही असत्य आचरण, असत्य वर्तन करणार नाही, असत्य बोलणार नाही आम्ही. तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावर. सीता मातोश्रीने सांगितलं, नाही म्हणे, नाही, तुम्हाला काय पाहिजे ती व्यवस्था करून देते. सोन्याचा पिंजरा तर सोन्याचा करून देईल, आतमध्ये मऊ गादी घालून देईल. प्रसूतीचे दिवस जवळ येतील तेव्हा जे खाणं, जे पिणं, जी काळजी घ्यायला पाहिजे ती सगळी घेईन, पण तुम्हाला सोडणार नाही. मला रामायण ऐकायचंय. काय करावं? मनाविरुद्ध कथा करायची पाळी आली. रामायण सुरूही झालं त्याचं, आपल्या पत्नीला सांगणं. रोज सीता मातोश्री बसायच्या, ते ऐकायचं. पण शेवटी मनाविरुद्ध कथन करण्याची पाळी आली. जसं रामायण मनासारखं खुलून सांगावं लागतं तसं सांगणं अर्थातच झालं नाही, कारण बंधन होतं. आपण तुरुंगात आहोत, आपल्याला अडकवण्यात आलेलं आहे, ही भावना होती. काय करावं? रामायण सुरू झालं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. पक्षाने एके दिवशी सीता मातोश्रींना प्रार्थना केली की अहो तुम्ही हे सगळं करताय, पण मी पुन्हा तुम्हाला प्रार्थना करतो, असं करू नका, आम्हाला अडकवू नका, सोडून द्या आम्हाला. आम्हाला आकाशामध्ये स्वैर विहार करू द्या, त्याच्याशिवाय आमची पिलं सुद्धा आकाशामध्ये फिरणार नाही. तो हात जोडून प्रार्थना केली. सीता मातोश्रींच्या चित्ताला काही पाझर फुटला नाही. ती म्हणाली, नाही नाही, मी तुम्हाला हवं ते देते ना. त्या पक्ष्याने सांगितलं, तुम्ही सगळं द्याल आम्हाला, सोन्याचा चाराही टाकाल, डाळिंब द्याल, अमुक द्याल, तमुक द्याल, म्हणेल ते खाणं द्याल आम्हाला, आम्ही म्हणू ते. परंतु आम्ही पक्षी योनीमध्ये आहोत आणि गर्भवती माझी पत्नी आहे. माझ्या कष्टानं मी तिला जेव्हा चारा आणून देईल तेच अन्न तिच्या अंगी लागेल. आयतं कुणीतरी आम्हाला देत आहे आणि आम्ही त्याच्यावर जगतो आहोत, हा आमचा स्वभाव नाही आहे. आम्हाला बाहेर जाऊ द्या. पाहिजे तर रोज आम्ही दिवसभर बाहेर जाऊ, संध्याकाळी पुन्हा तुमच्याकडे येऊन तुम्हाला रामायण सांगू, रात्री तुमच्याजवळ राहू, पण आम्हाला दिवसभर तरी बाहेर जाऊ द्या. नाहीतरी सूर्यास्तानंतर पक्षी आपल्या घरट्यात परततात ना, आम्ही तुमच्याकडे येऊ, पण आम्हाला दिवसभर बाहेर राहू द्या, स्वैर विहार करू द्या. माझ्या कष्टानं मिळवलेला चारा माझ्या मुलांच्या तोंडात पडू द्या. सीता मातोश्री ऐकायला तयार नाही. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला चारा मिळवून आणायचा आहे ना, मग एक काम करू, मी हिला ठेवून घेते, तुम्हाला सोडते, म्हणजे तुम्ही संध्याकाळी परत या. ती म्हणाली, असं करू नका, असं करू नका. ऐकायला तयार नाही. एके दिवशी त्या पक्षाला सोडलं, तो बाहेर गेला. सकाळी बाहेर पडलेला पक्षी दुपार झाली, परत आला नाही. संध्याकाळ झाली, आभाळ दाटून यायला लागलं. सगळे पक्षी आपापल्या घराकडे परतले. याचा अजून पत्ता नाही. हिला बिचारीला, ही गर्भवती पिंजऱ्यामध्ये राहिलेली, हिला काळजी वाटायला लागली की आपल्या नवऱ्याचं काय झालं. या वेळेपर्यंत यायला पाहिजे, माझी काळजी आहे, माझ्या पोटातल्या पिलांची त्याला काळजी आहे, तो असा गैरवर्तन करणार नाही, बेजबाबदार वागणार नाही, यायला पाहिजे, का आला नाही, का आला नाही. आणि मग मनात मध्ये एकदा ते विष पडलं, ते विकल्प पडले ना, संशयाचं बीज पडलं ना, मग मन काय विचार करेल सांगता येत नाही.
मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतो आपण. मग तिला वाटलं कोणी ससाण्याने तरी माझ्या नवऱ्याची शिकार केली नसेल ना, कोणत्या पारध्याच्या जाळ्यात तर माझा नवरा अडकला नसेल ना, कुणीतरी एखाद्या मोठ्या प्राण्याने पक्ष्याने त्यांना परस्पर उचलून नेऊन फाडून खाल्लं नसेल ना, कुठल्या तरी आगीच्या भक्ष्यस्थानी माझा नवरा पडला नसेल ना, कुठल्या काट्यात झुडपात अडकला नसेल ना. काय झालं असेल, काय झालं असेल. संध्याकाळ होत आली, सूर्य अस्ताला जायला लागला. अजून आले नाहीत, अजून आले नाहीत. जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत त्यांना रस्ता दिसेल, मार्ग दिसेल. एकदा अंधार पडला की रस्ता चुकल्यावर रात्रभर भरकटत राहतील. अजून कसे आले नाहीत. तिने सीतेला विनंती केली, म्हणे एक काम करा, अजून माझा नवरा आला नाहीये, मग मला बाहेर सोडा, मी आकाशामध्ये जाते, त्याच्या नावाने ओरडते, कमीत कमी मला प्रतिसाद तरी देईल, त्याचा आवाज जरी ऐकला तरी मी परत येईल. मग तो येईल याची शाश्वती आहे माझ्या अंतःकरणामध्ये. मला सोडा, मला सोडा. सीता मातोश्री म्हणाल्या, तुम्ही काय मला वेडी समजत आहात? तुमचं बहुतेक काल रात्रीच ठरलंय की मी बाहेर जातो, उशीरपर्यंत येत नाही, मग मला आवाज देण्याच्या निमित्तानं तू बाहेर पड आणि दोघं पळून जाऊ. मी नाही सोडणार, तुमचा डाव आहे. विश्वास नाही ठेवला. तिने डोळ्यात पाणी आणून विनंती केली, नाही हो, असं म्हणू नका. काय झालंय, माझ्या अंतःकरणात खूप 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 संशय आहेत. माझं मन मला खातंय. मला तुम्ही दिलेलं अन्न पाणी गोड लागत नाहीये. जोपर्यंत मी त्याला बघत नाही तोपर्यंत मला धन्यता वाटणार नाही. मला सोडा, मला सोडा. सीता मातोश्री सोडायला तयार नाहीत. हिला वाटलं बहुतेक झालं, संध्याकाळ झाली, रात्र पडली, अंधार पडला, अजून आपले पती आले नाहीत. त्या पक्षिणीला चिंता आहे, वाट बघतीये डोळ्यात प्राण आणून. कुठून तरी आवाज कानावर येईल असं वाटतंय, कोणत्याही क्षणी तो येईल असं वाटतंय, पण सगळ्या शक्यता धूसर आहेत. ज्या अर्थी आतापर्यंत आला नाही त्या अर्थी आता येण्याची शक्यता नाही. संपलं. आणि आता आपला नवरा आपल्याला सोडून गेला हे त्या गर्भवती पक्षिणीला कळालं. आणि सीता समोर आहे, ती प्रार्थना करते मला सोडा म्हणून, पण सीता सोडायला तयार नाही. आणि पतीचा वियोग झाला असं तिच्या मनाने निश्चय केला. आणि तिला वाटलं आता पती गेला, आपल्याला जगता येणार नाही. पतीच्या वियोगामध्ये तिने प्राणोत्क्रमण करण्याचं ठरवलं. पोटात गर्भ आहे आणि गर्भ असताना प्राणोत्क्रमण करायचं ठरवलं. विकल झाली, पाणी नाही, अन्न नाही, चारा नाही. प्राण सोडणार तेवढ्यात तिचा पती समोर उभा राहिला. आणि त्या पतीनं बघितलं आपली पत्नी प्राण सोडते, आपली पत्नी प्राण सोडते. आणि प्राण सोडणाऱ्या पत्नीला बघितल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटलं की मेलेली पत्नी आपल्याला बघता येणार नाही, म्हणून सोडायच्या आत तिच्या पतीनं आपले प्राण सोडून दिले. येत नाही, येत नाही, येत नाही म्हणून दुःख वाटत होतं. तो पती आला, पण आला तर त्याचं मरण आपल्याला बघावं लागलं. याचं या गर्भवती पत्नीला इतकं दुःख झालं, ती म्हणाली आता नवरा गेलाय, त्याचं मरण पाहून मी जर जिवंत राहीन तर माझं पातिव्रत्य नाही, मी मरणार आहे. पण सीते, मरण्याच्या पूर्वी मी तुला शाप देते की माझ्या पोटामध्ये गर्भ असताना जसा माझा पती मला सोडून गेला, तसं तुझ्याही पोटामध्ये गर्भ असताना तुझा पती तुला टाकून देईल. शापवाणी त्या पक्षिणीने उच्चारली, ती पक्षिण मरून गेली. हा संदर्भ घेत सीता मातोश्री लक्ष्मणाला सांगते, किम नु पापम कृतम पूर्वम को वा दारैर्वियोजितः. असं माझ्याकडून घडलं असेल कदाचित की माझ्यामुळं कुठल्या तरी पतिपत्नीचा वियोग झाला असेल आणि त्याचा परिणाम म्हणून आज माझ्या नवऱ्याने जर माझा त्याग केला असेल, तर लक्ष्मणा माझी कुणाकडेही तक्रार नाही, कशाचीही तक्रार नाही. कारण कर्माचा परिणाम भोग एवढाच असतो. आपलं प्रारब्ध भोगाशिवाय अन्य मार्गानं चुकवता येत नसतं. मला काही तक्रार नाही. मी बोलले त्यांना, पण तू त्यांना ते सांगू नकोस. त्यांना सांग की सीता मातोश्रीने तुम्हाला धन्यवाद दिलेत,
कारण या जन्मामध्येच माझ्या कर्माचा पूर्ण निचरा जर होऊन जाणार असेल तर याला सुद्धा मी रामकृपाच समजते आहे. लक्ष्मणाने अर्ध्या रस्त्यामध्ये सीता मातोश्रींना सोडलं. आश्रमापर्यंतही गेला नाही, सगळं सामान खाली उतरवून दिलं आणि अत्यंत दुःखानं आणि जड अंतःकरणानं लक्ष्मण सुमंताबरोबर परत निघून आले. सीता मातोश्री एकट्या पडल्या. आता बघा हे कसं आहे, वालाकोळी वाल्मिकी एकटे पडले, इथेही सीता मातोश्री एकट्या पडल्या. हे पक्षी पक्षिणीचा वियोग त्यांच्याकडून झाला म्हणून सगळं रामायण या पक्षी पक्षिणीच्या वियोगातच सुरू झालंय. वाल्मिकी ऋषी अरण्यात आहेत आणि एका व्याधाचा बाण लागून नर पक्षी मरतो आहे आणि वाल्मिकी ऋषींच्या तोंडातून शापवाणी बाहेर पडते. तिथून रामायणाला प्रारंभ आहे. सीतेच्या जीवनातल्या दुःखाचं कारण पक्षी आणि पक्षिणीचा वियोग हे त्याचं कारण आहे. यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम हा जो शोक श्लोक रूपानं बाहेर पडला, शोक श्लोकत्व मागतः असं जे रामायणाचं स्वरूप सांगितलं जातं, शाप सुद्धा बंधातून बाहेर पडला, छंदोबद्ध होऊन बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. या श्लोकाचे रामायणाच्या अनुषंगानं जवळजवळ 21 अर्थ लावले गेलेत. विचार करायचा नाहीये आपल्याला, पण हे सगळीकडे रामायणामध्ये आपल्याला दिसतं. यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम, ही क्रौंचा ही रावणाची बहीण आहे, तिच्या संबंधाने एक अर्थ लावला गेलाय रामायणाचा. पुष्कळ आहे जे असेल ते. लक्ष्मणाने सीता मातोश्रींना सोडून दिलं आणि सोडून देऊन तिथून बाहेर पडला. माघारी येताना खूप दुःख झालं. सुमंताने पुष्कळ लक्ष्मणाला समजावलं. लक्ष्मणाची सीता मातोश्रींच्या त्यागानंतर आत्महत्या करण्याची इच्छा होती, सुमंताने करू दिली नाही. परत आले. सीता मातोश्री एकट्या पडल्या. आपल्या पतीनं आपला त्याग करावा सहन झालं नाही. एका रामायणामध्ये चक्कर येऊन पडल्या असं वर्णन आहे, वाल्मिकी रामायणामध्ये त्या रडू लागल्या असं वर्णन आहे. खाली बसल्या, रडायला लागल्या, विवर्ण भाव झाला, विवल झाल्या. पतीच्या आठवणीनं, अयोध्येच्या आठवणीनं, तिन्ही सासवा, सगळे तिन्ही दीर, तिन्ही जावा, त्यांचं स्मरण व्हायला लागलं. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेला विकलता जास्त असते. दिवसभरामध्ये मनुष्य एवढा विकल होत नाही तेवढा संध्याकाळ. म्हणून बंगाली भाषेमध्ये संध्याकाळ शब्दाला प्रतिशब्द आहे बिकल काल. त्याला बिकल काल म्हणतात. विकल वेळ, विकल करणारी वेळ आहे. खरंच विकल करणारा कालावधी असतो. संध्याकाळच्या वेळेला घरात कोणीच नाही, आपण एकटे आहोत आणि टीव्ही बिघडलेला आहे. कसं वाटतं? किती विकलता येते, किती विकलता येते. फोन बंद पडला, टीव्ही बिघडला, संध्याकाळी एकटे आहोत, मुलं परदेशात आहेत, नवरा कुठल्या तरी गावाला निघून गेलाय, सासू सासरे गावी आहेत, आपला फोन बिघडलेला आहे, जवळपास कोणी मैत्रीण नाही, सगळ्या मैत्रिणी आपापल्या नवऱ्यांबरोबर महाबळेश्वर इकडं तिकडं फिरायला गेलेल्या आहेत आणि आपण एकटे आहोत. कसं वाटतं? कसं वाटतं? संध्याकाळची वेळ आहे, पक्षी घराकडे परततायत, सूर्य अस्ताला चाललाय, आपल्या पतीनं आपला त्याग केलाय. आपल्या सासवा काय करत असतील, असा काय गुन्हा घडलाय म्हणून नवऱ्याने माझा हा विचार करावा आणि त्याग करावा. रडू लागल्या, विकल झाल्या, रडायला लागल्या. त्याच वेळेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातले काही मुनिकुमार, विद्यार्थी वर्ग काही तिथं फुलं वगैरे गोळा करायला, इकडं तिकडं खेळायला म्हणून आलेले. त्यांनी बघितलं, त्यांनी ओळखलं नाही कोण आहे, ओळखायचं काही कारणही नाही आहे. बघितलं आणि पळत 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 आश्रमामध्ये जाऊन वाल्मिकी ऋषींना सांगितलं, अहो इथं आपल्या आश्रमाच्या जवळ लक्ष्मी रडत बसली आहे. त्यांना वाटलं ही लक्ष्मीच आहे, कारण वेदामधून, उपनिषदामधून, पुराणांमधून लक्ष्मीचं जे वर्णन येतं तेवढं सौंदर्य, तेवढं तेज सीता मातोश्रींच्या चेहऱ्यावर. यांना वाटलं कोणीतरी स्वर्गातली एखादी दिव्य अशी स्त्री आहे.
कोण आहे माहिती नाही, कोणती तरी देवी आहे असं वाटतंय. आणि ते ओरडत ओरडत आपल्या गुरुजींकडे गेले आणि वाल्मिकी ऋषींना सांगितलं, कोणीतरी एक दिव्य अशा चेहऱ्याची स्त्री, आम्हाला तर वाटतं ती लक्ष्मीच आहे, इथं रडत बसली आहे. तुम्ही ताबडतोब चला गुरुजी. ती कोण आहे, का रडते, आम्हाला काही माहित नाही, आम्ही काही चौकशी केली नाही. तिला रडताना बघितलं आणि तुमच्याकडे धावत आलो सांगायला. तुम्ही चला, तुम्ही चला. वाल्मिकी ऋषी उठले. सीतेजवळ आल्याबरोबर त्याने ओळखलं, अरे ही तर दशरथाची सून आहे, जनकाची मुलगी आहे, रामाची पत्नी आहे. कारण सीता मातोश्री रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण वनवासाला जाताना वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात थांबलेले होते. त्यामुळे सीतेचा परिचय होता. सीतेने त्यांना ओळखलं, परिचय झाला, परिचय दिला, सगळं झालं. मग वाल्मिकीने सांगितलं, आता इथे बसू नकोस, तुझा त्याग केलाय ना, जे काही कारण असेल ते असेल, पण आता तू इथून चल, माझ्या आश्रमामध्ये चल, निश्चिंत हो, निर्भय हो, कशाचीही काळजी करू नकोस. तुला कोणी नसेल तर मी आहे माझ्या आश्रमामध्ये. माझ्या जणू आपण पितृछायेमध्ये राहतो आहोत असं समजून इथं राहा. माझ्या आश्रमामध्ये तपसाधना करणाऱ्या काही स्त्रिया आहेत, त्या तुझी मातेप्रमाणे काळजी घेतील, मैत्रिणीप्रमाणे तुझ्याशी बोलतील, बहिणीप्रमाणे तुला सांभाळतील. तू कोणतीही चिंता न करता माझ्याबरोबर आश्रमात चल. आश्रमात आणलं, त्या स्त्रियांचा परिचय करून दिला. सीता मातोश्री आश्रमामध्ये राहिल्या. वाल्मिकी ऋषींच्या अंतःकरणातही हा विकल्प आहे की रामचंद्र प्रभू असे आहेत, आपण त्यांना मागे वनवासामध्ये भेटलेलो आहोत, त्यांचं रूप, त्यांचे गुण याचा बोध आपल्याला आहे, का सीतेचा त्याग केला असेल.